नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. इथे मी आज हे 2 पीस क्विल्टिंग करून घेतलेले आहेत आणि एका पीसला मी आतल्या साईडनं मी पॉकेट बसवलेलं आहे. ते कसं बसवायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मी पुढे दाखवणारच आहे. तर इथे ह्या पीसचं मेजरमेंट आहे 11.5 बाय 10 असे 2 पीस घेतलेले आहेत हे मी. तर त्यानंतर हे बेल्ट घेतलेले आहेत. हे आहेत 13 इंचाचे. त्यानंतर झिप घेतलेली आहे आणि ह्या 2 स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत मी पायपिंगसाठी. आता पहिल्यांदा पॉकेट कसं लावायचं ते दाखवणार आहे. झिपच्या दोन्ही साईडला मी 2 इंचाची पट्टी लावलेली आहे. ती फोल्ड करून 1 इंच झालेली आहे. त्यानंतर हा कपडा असा बसवून घ्यायचा आहे, झिपला जोडायचा आहे. त्यानंतर अशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या कपड्याला हे पॉकेट आपल्याला बसवून घ्यायचं आहे. कारण झिप डबल फोल्ड केल्यानंतर सुई वगैरे तुटते, त्यामुळे हे अशा पद्धतीने हा पॉकेट शिवला ना तर खूप इझी होतं शिवायला. तर इथे क्विल्टिंग अशा पद्धतीने हे बनवलेलं होतं मी. तर इथं सेंटर काढून सेंटरपासून 2.5 इंचावर मार्किंग करून बेल्ट बसवायचे आहेत. त्या ठिकाणी दोन्ही पीसला मी मार्किंग करून घेते. इथं बेल्ट बसवल्यानंतर आता त्या ठिकाणी स्ट्रिप्स लावायच्या आहेत त्या पायपिंगसाठी. पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत, त्या पट्टी लावायची आहे, त्याची पायपिंग करायची आहे. आपल्याला ही पट्टी आतल्या साईडनं दुमडून पायपिंग करून घ्यायची आहे. इथे झिप लावून झालेले आहे. आता उलटवून तिन्ही साईड शिवून घ्यायच्या आहेत. इथे तिन्ही साईड शिवून झालेल्या आहेत. त्यानंतर इथं 1.5 इंचाचं मार्किंग करून स्क्वेअर कट करणार आहे. याला पूर्ण मी पायपिंग करून घेतलेली आहे. ही बॅग उलटवून बघूया. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ही हँडबॅग तयार झालेली आहे. पाहू शकता, आतल्या साईडने एक पॉकेट आलेलं आहे. खूप सुंदर अशी ही बॅग तुम्हाला कशी वाटली?
खूपच सुंदर शेप आलेला आहे या बॅगला. छोटीशी अशी हँडबॅग खूपच सुंदर दिसते. कलर कॉम्बिनेशनही सुंदर आहे. तुम्हाला ही बॅग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.